मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मॅड लोकांची काहीही कमी नाही आहे. आणि आता काही असे नितेश राणेंसारखे मंत्री आहेत की ज्यांना स्वतःला मॅड म्हणून घेताना एकदम भारी वाटतं. हा, तर याच्यावर मी येणार आहे. आज त्यांचा जो इंटरव्ह्यू मधली एक छोटीशी क्लिप आहे ती खूप जास्त व्हायरल होते आहे. ती का व्हायरल होते मी तुम्हाला दाखवणारच आहे. ती क्लिप पाहिल्याच्या नंतर तुम्ही खूप हसाल. तुम्हाला परत परत ते पाहावं वाटेल आणि त्याच्या खालच्या कमेंटही मी तुम्हाला काही ऐकवून दाखवणार आहे. तर अर्थातच आता नितेश राणे आहे म्हटल्यावर नेमकं कशावर ते बोलतील. अहो, नितेश राणेंचं सोडा. आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असलेले जे सगळे मंत्री आहेत, भाजपचे खासदार आणि आमदार आहेत, त्यांच्याकडे फक्त एकच काम आहे. काय बोलायचं? मुसलमानांच्या विरोधात बोलायचं काहीतरी, हिंदू मुस्लिम दंगे पेटतील असं काहीतरी बोलायचं, कुठल्या तरी देवाधर्माचं बोलायचं, किंवा मग शेण किती चांगलं, गोमूत्र किती चांगलं ह्याच्यावर बोलायचं. खरं तर शेण चांगलं आहे, गोमूत्र चांगलं आहे, नाही आहे याच्यावर बोलण्यासाठी आपल्याकडे लॅबोरेटरीज आहे. त्या टेस्ट करून सांगतील ना काय चांगलं काय नाही, त्याचे औषधं बनवून विकतील. पण नाही, आज ते काम आपण ज्यांना जनतेचं काम करावं, शिक्षण, आरोग्य, महागाई कमी करणे ह्याच्यासाठी ज्यांना बसवलेलं आहे ते लोक करताना दिसत आहेत. तर नितेश राणे यांचा मुलाखतीचा एक छोटासा किस्सा आहे. तो खूपच व्हायरल होतोय. मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकवते, कारण की त्याच्यानंतरच तुम्हाला मजा येणार आहे हे सगळं बघण्यामध्ये. बघा. You're a mad हिंदू. गर्मियां आ चुकी हैं, क्या पी रहे हैं आजकल, रूह अफ़ज़ा या गुलाब शरबत? मैं गौमूत्र फॉलो बहुत पीता हूँ, एंड आई एम टेलिंग यू इट इज वेरी गुड फॉर हेल्थ. तर मैं गोमूत्र पिता हूँ. अरे दादा, प्रश्न काय आहे? कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना गाय किंवा हिंदू मुसलमान आलंच पाहिजे का, गोबर आलंच पाहिजे का? किती साधा प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये जीवाला थंड मिळावी म्हणून तुम्ही काय पिता? लिंबू सरबत, गुलाबजल किंवा तो रूह अफजा ज्याच्या विरोधात जे सतत बोललं जाते, काहीतरी सांगायचं नाही, किंवा थंड पाणी पितो असं सांगायचं. तर आपले मंत्री महोदय सांगतात, मैं गोमूत्र बहुत पिता हूं. म्हणजे ठीक आहे, गोमूत्र लोक चमचाभर पितात औषध म्हणून. गोमूत्रच असं नाही, स्वमूत्र चिकित्सा नावाची पण एक चिकित्सा आहे, त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय देत आहेत, म्हणजे ह्या सगळ्या एकंदर याच्यावरून एक आपल्याला लक्षात येतं, ते म्हणजे आपला देश आणि आपलं राज्य म्हणून आपण कुठे जाणार आहोत. कोणताही देश प्रगतीपथावर जातो ना, तेव्हा त्यांचे नेते जर का प्रगतीविषयी, शिक्षणाविषयी, विज्ञानाविषयी सतत बोलत असतील तर तो देश पुढे जाण्याची चिन्ह असतात, लक्षणं असतात. मेहनतीविषयी बोलत असतील तर. पण नाही, आज आपल्या मंत्रिमंडळातले मॅक्सिमम मंत्री हे त्या औरंगजेबाची कबर तरी उकरून काढतील, किंवा त्या कोणाच्या तरी मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये तरी घुसतील, किंवा मग त्या ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये तरी घुसतील. हीच कामं यांच्याकडे उरलेली आहे. आणि त्यामुळे हे म्हणतात की मैं गोमूत्र पिता हूं. हा व्हिडिओ लोक इतके शेअर करतात. त्याच्या खालचे मी तुम्हाला काही प्रातिनिधिक कमेंट्स वाचून दाखवणार आहे. तर बहुत पिता हूं याच्यावर मला फार हसायला आलं. त्याच्यानंतर एकच म्हणताय, गायचा हाय का पहा भया, बैल रेडा महेश जरा, असं सगळ्यांचं जमा करून मे बी तुमच्याकडे येत असेल. एकाने कमेंटमध्ये लिहिलं की अरे बाबा, तुला कोण गोमूत्र पुरवतं ते बघून घे बरं, नाहीतर लोक मध्येच घोळ करू शकतात. ते गोमूत्र काढून उगाचच काहीतरी दुसरं टाकतील त्याच्यामध्ये. काही लोक म्हणतायत वेळ आली तर हे शेठचं. पुढचं मी बोलत नाही. तर लोक असं म्हणायला लागलेलं आहे की, काही लोक म्हणतात की नाही, यांना म्हणायचं मी 2 गुजराती रेड्यांचं पितो. काही लोक म्हणतात की शोमे ही पिला देते, हमको भी पता चलता की खरंच ते पितायत का. आणि खरंच त्यांच्या बोलण्यावरून पण असं वाटत होतं की उगच आणायचा म्हणून आणलेला हा विषय आहे. शिवाय ते रूह अफजा नावाचं जे सरबत आहे, ज्याच्यावरून इतकी कॉन्ट्रोवर्सी झाली की तुम्ही नॉर्थमध्ये जर गेला तर नॉर्थ इंडिया मधल्या लोकांना त्याची खूप सवय. म्हणजे जसं आपल्याकडे बिस्किट म्हणलं की पार्लीजी हे एकच नाव येतं, आपल्या सगळ्यांना ते इतकं हे झालेलं आहे पार्लेजी. तसं तिकडे सरबत म्हणलं की रूह अफजा हे प्रत्येकाच्या घरामध्ये कितीतरी वर्षांपासून, म्हणजे 50-50, 60-60 वर्ष आधी पासूनचे त्यांची एक ट्रॅडिशन आहे की ते घरामध्ये असतंच सरबत. तर इतकी त्याची हे आहे. त्याच्यावर ते रामदेव बाबांनी विषय काढला होता. रामदेव बाबांना स्वतःचं सरबत एक आणायचं होतं, त्याची पब्लिसिटी करायची होती. तेव्हा रामदेव बाबांनी सांगितलं की हे जे म्हणे रूह अफजा फेमस आहे, त्याचा पैसा त्या मदरशामध्ये जातो, त्यापेक्षा तुम्ही गुलाबजल प्या, त्याचा पैसा मदरसे मंदिर बनवण्यामध्ये जाईल. हा रामदेव बाबा खरोखर आता मला इतका त्यांचा जो आदर होता तो सगळा निघून गेलेला आहे.
अरे बाबा, तुम्ही जर म्हटलं असतं की नाही याचे पैसे आहे ना आम्ही इस्रोला देणार आहोत, कुठल्या तरी सायंटिफिक रिसर्च करण्यासाठी देणार आहोत, नाही मंदिरं बांधायची आहेत यांना मदरसे बांधायचे, हे बांधायचे आहेत, काहीतरी गुरुकुलं बांधायची, आणि त्याच्यामध्ये काय शिक्षण आहे मुलांना? टॉलरन्स, सहिष्णुता शिकवली जाते का? की नाही समोरच्या व्यक्तीची आवड वेगळी असू शकते, धर्म वेगळा असू शकतो, ते ज्याच्याविषयी आत्मीयता बाळगतात, ज्यांना प्रार्थना करतात त्यांचा देव वेगळा असू शकतो, ही शिकवण आपल्याकडे शाळेमध्ये दिली जाते का? तेच जे सौदी अरेबियासारखा देश आहे, दुबई सारखं शहर आहे, या ठिकाणच्या शाळांमध्ये काय शिकवलं जातं तुम्ही एकदा त्यांची पुस्तकं पहा. माझे काही मित्रमैत्रिणी तिथे राहतात आणि मी त्यांना विचारलं, ते म्हणतात की अरे इथे मुलांना हे शिकवलं जातं की बिलकुल समोरच्यांच्या इमोशनचं काळजी घ्यायची, दुसऱ्याला त्रास होऊ शकतो असं काहीही बोलायचं नाही. ही शिकवण आपल्या शाळांमध्ये नाही दिसत. संस्काराच्या नावाखाली आपल्या शाळेमध्ये फक्त आपला धर्म कसा भारी ना आपली जात कशी भारी इतकंच शिकवलं जातंय. आणि हे असे मंत्री बसवलेत, ते तरी निदान भाषण करताना सांगतील लोकांना की छान राहा, आनंदाने राहा, मिळून मिसळून राहा, एकमेकांच्या सणामध्ये सामील व्हा, असं सांगतील असं वाटलं होतं. पण ते पण सांगताना दिसत नाही. ते पण त्याच्यामध्येच हिंदू मुस्लिम दंगे करण्यामध्ये फसलेले आहेत. आणि बरोबर रमजान आला की आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री सगळे जातात रमजानचं हे करायला, तिथे मग त्यांना शुभेच्छा द्यायला. किती खोखली सोसायटी आपण बनवतो आहोत, कुठे नेतोय आपण देशाला. 10 वर्ष मागे चाललाय आपला देश. इतकाच जर का वेळ या मॅडमनी पण प्रश्न विचारणाऱ्या नीट प्रश्न विचारला असता, त्यांचं जे मंत्रालय त्याच्याविषयी तर त्यांना कोणी विचारा की नेमकं काय काम करताय, योजना कशी चाललेली आहे, यावर्षी किती हजाराचं बजेट आहे, किती हजार कोटीचं बजेट आहे, किती खर्च केला, काय प्रगती आहे, याच्याविषयी विचारायचं सोडून हे पण असलेच प्रश्न विचारतात. खरं तर खूपच कॉमेडी ते होतं, पण कॉमेडी घेण्यासारखं नाही आहे. म्हणजे दिवसेंदिवस ही जी देशाची परिस्थिती लोक करत आहेत ते फार वाईट आहे. मला हेच सांगायचं होतं या सगळ्या ह्याच्यामधनं. आणि अजून एक जे मला वारंवार सांगायचंय, तुम्ही सांगत राहा. तुमच्यापैकी अनेक लोकांना, तुमच्या अनेक मित्रमैत्रिणींना असं वाटतं की मुस्लिम हे बाहेरून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना बाहेर पाठवून द्यायचं. तर एक जिओलॉजिकल फॅक्ट आहे, म्हणजे हिस्टोरिक काय म्हणूया आपण, तथ्य, एक तथ्य फॅक्ट. पृथ्वीची